नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। होम मेकर विधू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे। संध्याकाळच्या भुकेच्या वेळीस आपल्या सर्वांनाच नेहमीच काहीतरी चटपटीत खावेसे वाटते, पण जास्त हेवी नको म्हणून हलके फुलके मखाने हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत। फॅट्सचे प्रमाण एकदम कमी आणि प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण भरपूर। 2 ते 3 मिनिटं असेच भाजून घेतल्यानंतर एकदम कुरकुरीत झालेले मखाने एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचाभर साजूक तूप घ्यायचे आहे। तूप चांगले विरघळल्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा मीठ असे घालून चांगले परतून घ्यायचे। अगदी 2-3 सेकंद परतून झाल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये मगाशी भाजलेले मखाने घालायचे आहेत। 2 ते 3 मिनिटं मखाने हे चांगले परतून घेतले की सगळीकडून मखाण्याला चांगले तिखट, मीठ आणि चाट मसाला लागतो आणि मखाने अजूनच कुरकुरीत आणि चटपटीत लागतात खायला। मुलं तर एवढी खुश होतात मखाने बघून की काही विचारायलाच नको आणि छोटी छोटी भूक पण भागून जाते संध्याकाळची। मखाने भाजलेल्या शेंगदाण्यांसोबत मुलांना खूप आवडतात। तुम्ही सुद्धा खाता का भाजलेल्या शेंगदाण्यांसोबत? मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद।